चला आज महाराष्ट्राच्या एका अशा जिल्ह्याची सफर करूया जो पर्यटनाचं जणू नंदनवन आहे, इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे आणि निसर्गाने भरभरून दिलेला खजिना आहे. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख करून घेणार आहोत. त्याचा भूगोल, इतिहास आणि संस्कृती यावर एक नजर टाकू आणि समजून घेऊ की हे ठिकाण इतकं खास का आहे. सुरुवात करूया एका आकड्याने 3. आता एका जिल्ह्यासाठी या आकड्याचा काय अर्थ असू शकतो, नाही का? पण हा आकडा लक्षात ठेवा, कारण सिंधुदुर्ग जिल्हा इतका वेगळा का आहे याची किल्ली याच आकड्यात दडलेली आहे. या विश्लेषणाच्या शेवटापर्यंत हा आकडा किती महत्त्वाचा आहे हे नक्कीच स्पष्ट होईल. तर सिंधुदुर्गच्या खास वैशिष्ट्यांमध्ये डोकावण्याआधी आपण एक पाऊल मागे घेऊया. आधी हे समजून घेऊ की हा जिल्हा मुळात आला कुठून आणि भारताच्या नकाशावर त्याचं नेमकं स्थान कुठे आहे, कारण त्याचं लोकेशनच त्याची ओळख समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे विचार करा, हा जिल्हा तसा फार जुना नाहीये. फक्त 1981 मध्ये याची निर्मिती झाली. पूर्वी हा विशाल रत्नागिरी जिल्ह्याचाच एक भाग होता आणि म्हणूनच सुरुवातीला याला दक्षिण रत्नागिरी असंही म्हटलं जायचं. आता या जिल्ह्याचं मुख्यालय ओरोस बुद्रुक नावाच्या ठिकाणी आहे. भौगोलिकदृष्ट्या हा जिल्हा एका खूपच इंटरेस्टिंग ठिकाणी वसलेला आहे. याच्या उत्तरेला रत्नागिरी, पूर्वेला कोल्हापूर, दक्षिणेला अख्खं गोवा राज्य आणि पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र. या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळेच हा जिल्हा व्यापार आणि पर्यटनासाठी एक महत्त्वाचं केंद्र बनला आहे. आता या स्लाइडमधली सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे याची दक्षिण सीमा. संपूर्ण महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग हा एकमेव असा जिल्हा आहे ज्याची सीमा थेट गोवा राज्याला लागून आहे. आणि हेच या जिल्ह्याचं सर्वात मोठं आणि अद्वितीय वैशिष्ट्य आहे. आणि ही जी गोव्याशी असलेली कनेक्टिव्हिटी आहे ना, ती ह्या 2 तालुक्यांमुळे आहे, सावंतवाडी आणि दोडामार्ग. ह्या जवळिकेमुळेच ह्या दोन्ही प्रदेशांमध्ये एक घट्ट सांस्कृतिक आणि आर्थिक नातं तयार झालं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर कळलं की सिंधुदुर्ग जिल्हा नेमका कुठे आहे. चला तर मग आता हे पाहूया की भौगोलिक आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा जिल्हा इतका टोकाच्या विविधतेने का ओळखला जातो. 121 किलोमीटर विचार करा, केवढी मोठी किनारपट्टी या जिल्ह्याला लाभली आहे. हीच किनारपट्टी या प्रदेशाची खरी ओळख आहे. आणि याच लांब समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारी, पर्यटन आणि इतर सागरी व्यवसायांना मोठी संधी मिळाली आहे. आणि गंमत म्हणजे एका बाजूला एवढा मोठा समुद्रकिनारा, पण दुसरीकडे 2011च्या जनगणनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. लोकसंख्येची ही कमी घनता शहरांच्या गजबजाटापासून दूर शांतता आणि निवांतपणा शोधणाऱ्यांसाठी या जिल्ह्याला एक आकर्षक ठिकाण बनवते. म्हणजे बघा, लोकसंख्या सर्वात कमी पण पाऊस मात्र राज्यात सर्वाधिक, आणि तोही विशेषतः आंबोलीच्या परिसरात. या भरपूर पावसामुळेच इथला निसर्ग इतका हिरवागार आणि जैवविविधतेने समृद्ध आहे. आता आपण सुरुवातीला पाहिलेल्या त्या आकड्यावर परत येऊया. आठवतंय का? 3. हा आकडा सिंधुदुर्गच्या इतिहासासाठी आणि संस्कृतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला पाहूया कसा. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला असा एकमेव जिल्हा आहे जिथे सागरी, डोंगरी आणि भुईकोट या तिन्ही प्रकारचे ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात. ही विविधता इतिहासप्रेमींसाठी या जिल्ह्याला एक अद्वितीय पर्यटन स्थळ बनवते. यातले सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे समुद्रातले किल्ले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कुर्ते बेटावर बांधलेला आणि जिल्ह्याला ज्याचं नाव मिळालं तो सिंधुदुर्ग किल्ला. तो तर या जिल्ह्याचा मुकुटमणी आहे. हे किल्ले जिल्ह्याच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतात. या अनोख्या भूगोलामुळेच इथे एक समृद्ध अर्थव्यवस्था आणि चैतन्यमय संस्कृती जन्माला आली. चला आता पाहूया सिंधुदुर्गला कोकणचा खरा खजिना नक्की काय बनवतं. इथलं उष्ण आणि दमट हवामान हापूस आंबा, काजू आणि नारळ यांसारख्या मौल्यवान पिकांसाठी अगदी नंदनवन आहे. इतकंच नाही तर जामसुंडे इथे महाराष्ट्राचा पहिला पवन ऊर्जा प्रकल्प उभारून या जिल्ह्याने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. आणि पर्यटनाच्या बाबतीत तर सिंधुदुर्गमध्ये सगळंच आहे. तारकर्लीच्या स्वच्छ पाण्यात स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा थरार आहे. आंबोलीच्या थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाचा अनुभव आहे. आणि सावंतवाडीची जगप्रसिद्ध लाकडी खेळणी, ज्यांना तर GI टॅगसुद्धा मिळाला आहे. बरं, आता जे लोक या प्रदेशाचा अभ्यास करत आहेत,
विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, ज्यात नेहमी गोंधळ होतो. चला, ते मुद्दे स्पष्ट करूया, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. हा तक्ता बघा. यात नेहमी होणाऱ्या चुकांचं विश्लेषण आहे. मालवण, कुडाळ, वेंगुर्ला हे तालुके नक्की कोणत्या जिल्ह्यात येतात यात हमखास गोंधळ होतो, पण त्यांचं खरं स्थान इथे स्पष्ट केलं आहे. हा तक्ता नीट लक्षात ठेवा, कारण यामुळे परीक्षेत महत्त्वाचे गुण वाचवता येऊ शकतात. तर मुद्दा हा आहे की ही एकच माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचं संपूर्ण सार अचूकपणे मांडते. जर या संपूर्ण विश्लेषणातून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे. ही माहिती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जणू काही ओळखच आहे. आणि जाता जाता एका विचारासोबत थांबूया. विचार करा, एकीकडे राज्यातली सर्वात कमी लोकसंख्या आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी एवढा मोठा इतिहास, एवढा नैसर्गिक आणि सामरिक महत्त्व. हा जो विरोधाभास आहे ना, तोच सिंधुदुर्गला खऱ्या अर्थाने अद्वितीय बनवतो.